ब्रेकिंग बातमी। सैफवर हल्ला करणारा आरोपी दादरवरून वरळीला गेलेला होता आणि आरोपीने पूर्वी काम करत असलेल्या वरळीमधील हॉटेलमध्ये नाश्ता केल्याचं सुद्धा समोर आलंय। त्याचं बिल सुद्धा त्यानं गुगल पे वरून भरलेलं होतं आणि त्यानंतर आरोपी दादरवरून ठाण्याला गेला आणि या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घाग यांनी। पाहूया। सैफ अली खान वरती हल्ला केल्यानंतर आरोपी हा दादरवरून वरळीला आला। वरळीला आल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हेच ते कुल शेप कॅफे जो आहे, ह्या कॅफेमध्ये तो आला आणि त्याने नाश्ता केला। नाश्ता केल्यानंतर त्यांना आपलं बिल सुद्धा गुगल पेच्या सहाय्यानं पेड सुद्धा केलं। माहिती अशी मिळते की तो जो आरोपी आहे हा आरोपी अगोदर सुद्धा या हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी त्याच अनुषंगाने आज सकाळी पोलीस इथे आले आणि पोलिसांनी येथील 4 जणांना ताब्यात घेतलं। जो मुकादम होता त्याला सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्याची सुद्धा आता चौकशी सुरू आहे। त्याने त्या आरोपीला कामावर ठेवताना कोणती त्याच्याकडून कागदपत्र घेतली होती का, त्याची काय चौकशी केली होती का, या संदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी आज मात्र पोलिसांनी त्या 4 जणांना हेतून ताब्यात घेतला आहे। त्याचबरोबर त्यांचे मोबाईल फोन सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्या जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचा संशय सुद्धा पोलिसांवरती आहे। त्यामुळे पोलीस सगळ्याच अँगलनी त्याची चौकशी करत आहे। त्याच अनुषंगाने या मुकादमला सुद्धा ताब्यात घेतला आहे। दुसरी गोष्ट, आज त्या आरोपीला कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह मी वैभव घाग, पुढारी न्यूज, वरळी।